भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे निशांत तांडेकर यांना महादेव बुकी ॲपच्या माध्यमातून त्यांच्याच दोन मित्रांनी फसवले। मित्रांनी निशांत यांचे बँक अकाउंट, पासबुक, एटीएम कार्ड आणि आधार कार्ड मागितले आणि त्याबद्दल 10,000 रुपये देण्याचे वचन दिले। त्यानंतर मित्रांनी त्यांना सांगितले की त्यांचे बँक अकाउंट बंद झाले आहे, पण बँकेत गेल्यावर निशांत यांना कळाले की त्यांचे अकाउंट सुरू आहे आणि त्यात पैसे देखील आहेत। त्यांनी त्वरित 58,000 रुपये काढले। यानंतर मित्रांनी त्यांना धमकी दिली आणि निशांत त्यांना बाहेर नेऊन मारहाण करण्यात आली। यावेळी निशांत यांनी या प्रकरणाची तक्रार तुमसर पोलीस चौकीत केली है। निशांत संतोष तांडेकर, ये 29 साल का लड़का है, रविदास नगर वार्ड में रहता है। उसने 29 तारीख को पुलिस थाने में रिपोर्ट दिया कि उसको 2 लोग घर से ले गए और मारपीट किया, जबकि वो उसी मोहल्ले के रहने वाले उसके साथ परिचित थे। वहाँ मारपीट किया तो मारपीट इस वजह से हुई कि उसको उन 2 लोगों ने एक बैंक में अकाउंट खोलने बताया था, जिसके बजाय उसको 10,000 रुपये महीने के देने वाले थे। उस मुताबिक ये ईशान तांडेकर ने अकाउंट खोला बैंक में और उसके ज़रिए उसके खाते में कुछ पैसे आए। उनका कोई पैसे का आपसी लेन देन होने की वजह से उन्होंने मारा है। जैसे ईशान यहाँ आया पुलिस स्टेशन में, हमने उसको हॉस्पिटल में भेजा। हॉस्पिटल से जो MLC आई उसके मुताबिक हमने उसकी रजिस्टर करके आगे जांच चालू है कि ये महादेव ऐप, अन्ना ऐप इसके वजह से कोई प्रॉब्लम है, उसके लिए भी हम एक अलग तरीके से चौकसी कर रहे हैं। और मैं आपके माध्यम से तुमसर के सभी लोगों से गुजारिश भी करना चाहूँगा कि ऐसी कोई भी लिंक या ऐसे कोई भी ऐप जो आते हैं जिसमें पैसे का लालच देता है, कृपया इस लिंक को ओपन ना करें या इस मोहजाल से दूर रहें। और दो आरोपी के अभी नाम आ रहे हैं, उसमें उनकी भी महादेव ऐप में जांच करोगी? हाँ बिल्कुल, जो है वो हमने जांच चालू कर दिया है। उसके मुताबिक जो उसमें सामने आएगा उसके मुताबिक अगली कार्रवाई हम सीनियर ऑफिसर को पूछ के जरूर करेंगे। माझं नाव निशांत संतोष तांडेकर आहे। मला एक महिना पहिले मला म्हणला की तू मला अकाउंट दे, बँक, किताब, आणखी आधार कार्ड, ATM हे सगळं दे मला, मी तुला महिन्याचे 10,000 रुपये देणार। त्याच्या बातमीने मला सगळं दिलं मला की तुला 10,000 रुपये महिना देणार म्हणून सांनी। त्याच्या बातमीने मला कुशाल कनोजे, सोनू मराठे मला म्हणत होते की तू मला अकाउंट दे। मी अकाउंट दिलून त्यांना मी अकाउंट देवाच्या बातमीने मग मला म्हणला की तुझा अकाउंट बंद झाला। मग मी म्हणलो की अकाउंट बंद झाला तर माझ्या अकाउंट मला वापस द्या, पण ते म्हणत होते की आता तुझं अकाउंट काही दिवसा बातमीने चालू होणार। मग थोड्या वेळाच्या बातमीने मला झाला माहीत झाला की हे महादेव बुकी या अन्ना रेड्डी काही बी हे ते सगळं लोक चालूच होतं हे सगळं चीज। मग मी त्यांना म्हणलो की तू हे कायचे होत म्हणून सांनी, पण ते मला म्हणला की झूट बोलून सांनी मला म्हणला की हे चालू हे काही नव्हत, हे फक्त चालू आहे, तुमचं काही अकाउंट चालू नाही आहे म्हणून सांनी। मग मला जास्त समजून आला की हे जास्त अकाउंट जास्त यूज करतात, जास्त हे करून आले म्हणून सांनी मला यूज झाला। तर मी एकदा मी बँकेत गेलो, बँकेत घेऊन चला बातमीने मी पावायला गेलो की अकाउंट चालू होता। मग अकाउंट चालू होता तर तिनं म्हणलं मला की तुझं अकाउंट काही चालू नाही आहे, ते अकाउंट बंद होऊन गेलं म्हणून सांनी। तर मी ते अकाउंट पैसे काढून टाकलो ते अकाउंटनं। तिनं मला म्हणला की पैसे काढतो म्हणून सांनी। पहिले मी 14,000 रुपये काढलो, मग त्यावर मी 44,000 रुपये काढलो। मग त्याच्या बातमीने अकाउंट ते माझ्याकडेच पैसे होते, पण अकाउंट माझंच होतं। पैसे काढायच्या बातमीने मला म्हणतात की पैसे आणून देणार तर तुला जाननं मारून देईन, ना तर तुला बहुत मारून देईन, तुला जाननं असं म्हणलं, सगळं म्हणलं मला की जान घेऊन टाकून तुमची म्हणून सांनी। मग मी त्या बेवच्या माऱ्यांसाठी मी घरी येऊन गेलो पैसे आणावले। मग मी घरी येऊन सांनी पैसे आणून सांनी पैसे देऊन दिलो। मग त्याच्या बातमीने मला म्हणला की हे सगळं काही सांगशील कोणाला की मी तुला मारलो, हा केलो तो केलो,
तर मी तुला आणखी जानठाई मारीन, तुझ्या पप्पाचे, तुमच्या मम्मीला, सगळ्यांना मी मारून टाकीन. हंसराज रामटेके, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा.